सीना नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी उत्तर सोलापूर तेलगाव गावातील नागरिकांच्या घरात शिरलंय। तेलगाव गावातील जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक संसारोपयोगी वस्तू या पुराच्या पाण्यात भिजून गेल्या आहेत। तेलगावातनं आपण दृश्य बघतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापूर जिल्हाभरामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस बरसलाय आणि त्याचाच फटका सीना नदीकाठच्या ज्या शेतकऱ्यांना झालेलं दिसतंय। हे सीना नदीचं जे पात्र आहे ते उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव या गावात शिरताना अक्षरशः चित्र आहे आणि ग्रामस्थांनी स्वतःचं जे साहित्य आहे ते काढण्यासाठी हा देशी जुगाड कशा पद्धतीने केलाय बघा की ताडपत्री, बांबू, थर्माकोल अशानी एक त्यांनी बोट तयार केली आहे, एक छोटीशी बोट तयार केली आहे आणि त्याच बोटवरती मी स्वार झालोय। बाबा काय काय नुकसान झाले? ज्वारी गहू सगळे पूर्ण नुकसान झालेलं आहे। घरातल्या वस्तू हे सगळे नुकसान झालेले, सगळे नुकसान झाले। भांडी वाहून गेले, पाण्याची ब्यारे येईल हे पाक सगळे गेलेले। इलेक्ट्रिक हे असं जे चित्र आहे इकडे घ्या दादा, ह्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे। दादा घरातलं काय काय आहे? इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्ण आणि पिठाची गिरण आहे, माझी शेवाळी मशीन आहे पूर्ण पाण्यात आहे। मशीन आहे हां पूर्ण भिजलेलं आहे अचानक पाण्याची वाढ झाल्यामुळे। सीना नदीचं जे पात्र आहे ते विस्तीर्ण झालं। साधारणतः अनेक मीटर अंतरावरती वाहणारी ही सीना नदी ज्या वेळेस गावात शिरते ना त्यावेळेस लोकांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र होतात, अनावर होतात। लहानाचे मोठे ज्या सीना नदीत पात्रात, ज्या सीना नदीत बागडलेले पवलेले लोक ह्याच सीना नदीचं ज्यावेळेस रुद्र रूप पाहतात ना त्यावेळेस कुठंतरी नागरिकांच्या व्यथा या दिसायला लागतात। सध्या गुडघाभर पाणी आहे आणि असाच जर पाण्याचा प्रवाह जर पाठीमागं पाहायचं म्हटलं तर गावातलं साधारणतः 20% घरं जी आहेत ती शाबूत आहेत, 80% घरं ही पूर्णपणे पाण्याखाली आहेत। नागरिक बेहाल आहेत, नागरिकांच्या चिंता ज्या आहेत त्या प्रचंड भयानक आहेत। जिकडं पाहिल तिकडं पुराचं पाणी आहे। अनेक स्वतःच्या कष्टानं उभा केलेली ही सर्व घरं जी आहेत ज्यावेळेस पाण्यात जातात, बाबा एवढ्या कष्टानं उभा केलेली घरं पाण्यात जात आहेत। पाण्यात जाते आता, पाण्याला पुरी आलेला आहे, बुक्कळ नुकसान व्हायला लागले। आता ही एवढं निस्तराचं कसं आता हे पाण्याचं घराची बांधकाम घरं पडलेली आहे, ते भरपूर नुकसान पाणी ह्याची शेड गेलेले आहेत। हेचे भयानक चित्र आहे। इकडे बाळा, कितवीला शाळेला? अरे मित्र आहे मी तुझा, कितवीला शाळेला? नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ना त्या दिसून येतात। मावशी किती पाणी गेले घरात? पाणी आता पूर्ण घर इकडे बुडले, बघा. पूर्ण घर बुडले आमच्यात पाण्यात, पूर्ण घर आहे आता पाण्यात, हीच आहे आमचं घर। कुठले हां घरात काय माल धान्य? मला आहेत की गहू ज्वारी सगळं सामान घरातच आहे आमचं। हां जी खाण्याची वस्तू आहे सगळी हां खायची वस्तू पाण्याखाली गेली आता, सगळं सगळं सामान घरात आहे आमच्यात। किती पेट्यांचा संसार आहे घरात? आता तो दोन पुती गहू ज्वारी सगळं आहे की आता धान्य। कुटुंब आमचं कुटुंब 2 मुलं 4 मुलं, 2 माझी मुलं आहेत ती, 2 सून आहेत त्या, 4 मुलं बारकी लेकरं आहे ती, सून आहे, मी आहे। हे तेलगाव गावची जी आहे ना ती भयानक परिस्थिती आहे। दादा ही बोट तयार केली आहे, काय नेमकी कशी तयार केली? हे थर्मसनी बनवलेलं आहे, हां मी स्वतः बनवलेली आहे हां आणि याच्यामध्ये आम्ही मासे पकडतो याच्यावरती। हां आणि ह्यातले जे कोण जे त्यांना कोणाची अडचण असेल तर काय तर त्यांनी जाऊ शकते ह्याच्यावरती। किती लोकांना काढले या बोटीतनं? साधारणपणे 15 ते 20 लोकांना ह्याच्यावरती काढलेलं आहे। बर आणि साहित्य काय काय काढले लोकांच्या घरातलं? जे काय जीवनावश्यक वस्तू जेवढं भेटते तेवढं सगळं काढले आम्ही ह्याच्यावरती। आणि इथून माझं घर साधारणपणे 500 मीटरवरती आहे। माझं तर अख्खं घर पूर्ण पाण्याखाली आहे, घरावरून पाणी 2 ते 2.5 फूट पाणी घरावरून वाहिले। भयानक आहे का पुरा? असा कधीच बघितला नाही माझ्या इतिहासामध्ये तर वडिलाच्या इतिहासात पण कधी असलं एवढं पूर पाणी कधी आलं नाहीये। आता तुम्ही मासे पकडताय, सीना नदीचं जे आहे ते छोटं पात्र अगदी आनंदात मासे पकडत असाल, परंतु हीच नदी जेव्हा भयाव पसरते त्यावेळेसच्या भावना काय तुम्हाला काय वाटतं? ही नदीचं जे विस्तीर्ण झालेलं पात्र, हजारो लोकांची गिळंकृत केलेली घरं याच नदीनं, काय वाटतं?
खूप वाईट परिस्थिती आहे साहेब, खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती. लहान लहान लेकरं कसे, आम्ही इथं अडचण होते म्हणून आमच्या लहान लेकरांना दुसऱ्या गावी पाठवलेलं आहे. एवढी अडचण खूप इथं वाईट झालेली आहे. पूर्ण अख्खं गाव म्हणलं तरी काय हरकत नाही, 100% पूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं झालेलं आहे. एवढं पाणी कधीच आलं नाही आयुष्यात इथं. हे कुठला नेता वगैरे काय आलता का? नेते तसे येऊन गेले तर पृथ्वीराज भैया माने वगैरे इथे येऊन काल भेट देऊन गेलेत गावाला. बरं. बाकीचे इतर लोक कोण आले नाहीत अजून इथे. सत्ताधारी आमदार म्हणा, पालकमंत्री, नाही. कुठले मंत्री? कुठले कोण सुद्धा आले नाहीत. काल पृथ्वीराज भैया माने येऊन गावांना भेट देऊन घेऊन जे काय कोणाची समस्या आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगून काल त्यांनी जेवणाची व्यवस्था करून गावकऱ्यांना जेवणाची व्यवस्था करून गेलेत काल. जर ही बिकट परिस्थिती जर पाहत असाल ना, तर ही तेलगाव गावची आहे. सोलापुरात जो आहे तो भीषण सीना नदीला पूर आलेला आहे आणि नागरिकांच्या अक्षरशः घरात जे आहे ते पाणी गेलेलं आहे. महिलांना देखील या पाण्यामुळं प्रचंड त्रासाला समोर जावं लागतं आहे. आरोग्याच्या ज्या बाबी आहेत त्या देखील समोर आलेल्या आहेत. बघा की ही पिठाची गिरणी आहे गावातील ग्रामस्थाची. कशा पद्धतीनं जो त्यांचा संसार आहे तो अस्ताव्यस्त झालेला आहे. याच गिरणीवरती त्यांची रोजीरोटी चालायची. पूर्णपणे बघा की घरातलं हे सगळं जे आहे ते दृश्य आहे. ज्वारी, गहू, साधारणतः पुराची पातळी जी आहे ती आता हळूहळू ओसरते आहे. परंतु नागरिकांचं जे हे भीषण वास्तव आहे ना, हे सगळ्यांना दाखवतो. बघा ना की कशा पद्धतीनं एखाद्याचा संसार उभा करायला जो आहे ना तो अनेक दिवस लागतात, परंतु एका क्षणात असा संसार ज्या वेळेस उद्ध्वस्त होतो ना त्यावेळेस नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या नक्कीच संवेदनशील होतात, तीव्र होतात. हा बेड आहे, हा बेड पाण्यावरती तरंगतोय का काय असं देखील चित्र झालेलं. हा कूलर आहे. ही लहान मुलांची जी आहेत ही खेळणी आहेत. ही खेळणी एकेकाळी याच घरात बागडणारी खेळणारी लहान मुलं, त्यांचाच सगळा हा संसार अस्ताव्यस्त झालेला. दादा, सीना नदीचं असं रुद्ररूप कधी पाहिलंय का हो? नाही, आमच्या पण अगोदरच्या कधी पाहिलं नाही, आम्ही कधी पाहिलं नाही. हे पहिले वेळेस आहे एवढं पाणी यायचे. एवढं गावातील जेवढे लोक आहेत त्यांचा जे काय मन आहे त्यांचं मत व्यक्त होत नाही. आता सांगता येत नाही, एवढा आम्ही दुःखी आहेत या गोष्टीमुळं. कारण का कुठलीच गोष्ट अशी राहिली नाही आमची की बाबा त्याचं काय आम्ही वापर परत करता यावं असं. पूर्ण आता बेड वगैरे पूर्ण नुकसान झालेलं आहे. काहीच राहिलं नाही आमचं. मायबाप सरकारकडे काय मागणं करा? आता मायबाप सरकारने आमची आता ही दुरावस्था बघून त्यांच्या आता मनाला पाजर फुटतं का येतं का बघावं आणि त्याने आमचं काय नुकसान भरपाई द्यावं. किती जणांचं कुटुंब आहे? आमचं 9 जणांचं कुटुंब आहे. आता कुठं आहे सध्या कुटुंब? कुटुंब रस्त्यावर आहे आता, पाटील रस्त्याला. लहान मुलांची खेळणी, दप्तर असेल, सगळं अभ्यासाचं साहित्य असेल, सगळं अस्तव्यस्त झालं. हां, पूर्णच आता हे 2 खोल्या उघडल्यात, ही खोल्या उघडली नाही अजून. पूर्ण आता 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आमचं. हा सगळा जो आहे ना तो संसार आहे. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाच्या लागणाऱ्या ज्या गरजाच्या वस्तू आहेत त्या सगळ्या या पुराच्या पाण्यानं जो आहेत सगळ्या या पुराच्या पाण्यानं वाहून नेलेल्या आहेत. संसार उभा करायला सर्वसामान्यांना अनेक दिवस लागतात. अनेक वर्षाची प्रतीक्षा. प्रत्येक महिन्याच्या पगारीत एक वस्तू घ्यायचा संकल्प असतो. काय काम करताय तुम्ही? मी सर्व्हिसला असतो फायनान्स कंपनीमध्ये. माझ्या जीवावरच 9 जणांचा आमचा संसार आहे. भाऊ आहे, त्यांनी टॉयलेट कारखान्यामध्ये कामाला जातो आणि दोघांना 2 मुलं आहेत आणि एक आई आहे. आई आहे. हां, सगळं विदारक परिस्थिती आहे. तुमच्या लहान मुलांनी वगैरे बघितली का परिस्थिती? त्यांना येता येत नाही ना. लहान 2 वर्षाची मुलं आहेत आमची लहान. एक 1 वर्षाचं, एक 2 वर्षाचं. ज्यावेळेस तुमची पत्नी म्हणेल की आपला घर, एकंदरीत महिलांचं फार मोठं योगदान असतं की घर उभं करण्यात. तुमच्या महिन्याच्या पगारातली एक थोडीशी रक्कम जमा करून एक वस्तू विकत घेतल्या असतील.
त्यांना आता त्यांनी आता अजून इथं आलेच नाहीत. आम्ही मोठे घरातले मोठे व्यक्तीच येऊन बघायला लागलो, पुरुष लोक. पण त्यांनी जर बघितलं तर त्यांना आता हे आवरणारच नाही. हेच पुराचं पाण्याचं जे आहे ते भीषण वास्तव आहे की एक एक रुपया जोडून एक एक पै जोडून नागरिकांचा जो आहे तो संसार नागरिक थाटात उभं करतात. प्रत्येक महिन्याला जी आहे ती एक वस्तू घ्यायचा संकल्प असतो. अनेक EMI मधून जो आहे ज्या गोष्टी आहेत ते नागरिक विकत घेतात आणि एका क्षणात असा मुसळधार पूर येतो, असा मुसळधार पाऊस बरसतो की त्यात सगळा अख्खा जो नागरिकांचा संसार जो आहे ना तो अस्ताव्यस्त होऊन जातोय. भीषण परिस्थिती आहे. मायबाप सरकारकडे लोक टाहो फोडतायत, मदतीची याचना करतायत. याच सर्व बाबीतून मायबाप सरकारने यांच्याकडे मदतीच्या आशेनं पाहावं एवढाच आशावाद. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, तेलगाव, सोलापूर.